अध्यक्ष महोदय, सन 2025 विधेयक 241 महाराष्ट्र बेकारी निर्मूलन। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची आजची परिस्थिती जर बघितली तर आज आमच्याकडे शिक्षण घेतलेले अनेक तरुण त्या ठिकाणी सुशिक्षित आहेत, ग्रॅज्युएट झालेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, परंतु मंत्री महोदय त्यांना नोकरी मिळत नाही। आणि मग एखादा बीकॉम झालेला विद्यार्थी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला तर त्याला आरटीजीएसचा लॉंग फॉर्म देखील सांगता येत नाही। आणि मग उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्याला जे नोकरीच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे। आज आमच्याकडे ग्रामीण भागाची तर अवस्था अशी आहे की आता सुधीर भाऊ, माझ्याकडे एक साखर कारखाना आहे, आमच्याकडे काही लोक येतात आणि आम्हाला काय म्हणतात की याचं लग्न होत नाही, तोपर्यंत लग्न होईपर्यंत त्याला पगार देऊ नका, परंतु त्याला कामावर ठेवा, नोकरी लागेपर्यंत, पगार लग्न होईपर्यंत, आणि लग्न झाल्यानंतर तो कुठं जातो। मग अशी जी परिस्थिती झाली आहे बेकारीची मग त्या सासऱ्यावरची किंवा त्या घरावरची परिस्थिती, मंत्री महोदय, यासाठी ग्रामीण भागातले जे उद्योग आहेत इथं स्थानिकाला नोकऱ्या मिळणं आणि त्याच्यामध्ये कलागुण असणं, त्याला आपण आत्मसात करण्यासाठी जे कौशल्य विकासच्या माध्यमातून कार्यक्रम घेतोय। आज आमच्याकडं त्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याचं ग्रॅज्युएट झालेली मुलं नोकरी मागायला येतात, नोकरी करायसाठी येतात, परंतु त्यांना नोकरी कुठं द्यायची। बँकिंग क्षेत्रामध्ये आज मर्यादा झाल्यात, इंडस्ट्रीमध्ये मर्यादा झाल्यात। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आमच्या तर तुळशी गाव आहे, मागच्या वेळेस देखील बोललो होतो की आमच्या त्या तुळशी गावात 400 ते 500 मुलं आज लग्ना वाचून आहेत का तर मुली दिली जात नाही, तिथं पाण्याचा प्रश्न आहे आणि मग तिथं बेरोजगारी आहे। मग ही लोक त्या ठिकाणी मुंबई पुण्याला येतात, परदेशात त्या ठिकाणी जावं लागतं आणि मग आपल्या आई वडिलापासून समाजापासून लांब राहून त्या ठिकाणी होणाऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी महत्व देणं गरजेचं आहे। आणि मग अशा पद्धतीत बेरोजगारी हटवण्यासाठी आपण नेमकी पावलं उचलणं आवश्यक आहे। आणि मग ही पावलं काय आहेत तर माझ्या त्या बाबतीतली काही सूचना आहेत। ती सूचना अशी आहे की ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कौशल्य विकासच्या माध्यमातून, मग आता अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून आपण जी योजना काढली होती, जे 6,000, 8,000, 10,000 देणार होतो, त्याच्या माध्यमातून 6 महिन्याची मुदत आपण 11 महिने केली। एसटी महामंडळामध्ये मंत्री महोदय त्या ठिकाणी मुलं आता वर्कशॉपमध्ये काम करतात आणि 11 महिन्यानंतर त्या मुलांना वाटतं की पुन्हा माझी मुदत वाढवली पाहिजे, परंतु आपण त्याला ट्रायलसाठी तिथं दिलेलं होतं। आता त्याला त्याच्या स्वतः पायावर उभा करायसाठी त्याला एकतर बँकेकडनं स्टार्टअपसाठी लोन आवश्यक आहे किंवा त्याला परमनंट जॉब असला पाहिजे, कारण 6 महिन्याचा 11 महिने आपण फक्त त्या योजनेमध्ये त्याला भत्ता देतोय, परंतु पुढं मात्र त्याला रोजगार निर्मिती होत नाही। ती रोजगार निर्मिती करण्यासाठी एक पाऊल उचलणं आवश्यक आहे आणि यामध्ये नक्की आपण काम कराल अशी मी आपल्याला विनंती करतो।